एव्हरीवन. आता आपण क्वेश्चन आन्सर्स करणार आहोत सेकंड चॅप्टरचे. विच चॅप्टर? अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या चॅप्टरचे. ओके, सो लेट्स स्टार्ट. तर सगळ्यात पहिलं काय? हाऊस्ड म्हणजे प्रोव्हाइडेड फॅसिलिटी टू लिव्ह, म्हणजे राहण्याची सोय करणे. नंतर काय? प्रोफाऊंड म्हणजे व्हेरी डीप, म्हणजे एकदम खोल. नंतर काय? अनफोल्डेड अ न्यू डायमेन्शन, म्हणजे ओपनड अप अ न्यू ॲस्पेक्ट, म्हणजे एक नवीन ॲस्पेक्ट ओपन करणं. नंतर एनग्रोस्ड म्हणजे होली ऑक्युपाईड, म्हणजे पूर्णपणे ऑक्युपाय करणं, म्हणजे आपण जागा ऑक्युपाय करतो ना तसं. नंतर काय? हार्टी म्हणजे सफिशियंट म्हणजे हवं तेवढं. बॅकड्रॉप म्हणजे सपोर्टिंग बॅकग्राऊंड किंवा सेटिंग, म्हणजे आपण एखादी बॅकग्राऊंड सपोर्ट करतो ते. इंटरमिटेंट म्हणजे इरेग्युलर, फ्रिक्वेंट म्हणजे रेग्युलरिटी नसते त्याला, कधी कधी. श्रिल म्हणजे हाय पॅच्ड किंवा शार्प म्हणजे एकदम त्याचे डिसिजन्स वगैरे करण्यात तो शार्प असतो. तर ते एक तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. ओके, सो नेक्स्ट काय? फ्युरियसली म्हणजे अँग्रीली, म्हणजे एकदम रागात असतो, त्याला आपण फ्युरियस म्हणतो. कमोशन म्हणजे नॉईज अँड कन्फ्युजन, म्हणजे खूप आवाज असतो आणि गडबड असते, त्याला कमोशन म्हणतो. हॅपलेस म्हणजे अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी. कॅकोफोनी म्हणजे लाऊड, म्हणजे खूप जास्त आवाज. गॉट द बेटर ऑफ म्हणजे डिफिटेड, म्हणजे हरवणे किंवा हरणे. मर्साइजली म्हणजे क्रुअली म्हणजे एकदम घाणेरड्या प्रकारे मारणं. क्लॅन म्हणजे अ व्हेरी लार्ज फॅमिली, म्हणजे एक खूप मोठी फॅमिली. डॉमिनेट म्हणजे हॅव्हिंग कंट्रोल म्हणजे एखाद्यावर कंट्रोल असणं, ताबा असणे. सो नेक्स्ट काय? स्टाउट म्हणजे हेवी किंवा स्ट्रॉंग, म्हणजे वजनदार. हर्ल्ड म्हणजे थ्रू फोर्सफुली, म्हणजे जबरदस्ती एखाद्याला फेकणं, त्याला हर्ल्ड म्हणतात. मराउडिंग म्हणजे सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक, म्हणजे अटॅक करणं, म्हणजे काहीतरी शोधणं, कोणाला तरी अटॅक करायला. इन्फ्युरिएटेड म्हणजे एक्स्ट्रीमली अँग्री, म्हणजे भयंकर राग येणं, त्याला म्हणतात इन्फ्युरिएटेड. असॉल्ट म्हणजे व्हायलेंट अटॅक, म्हणजे एखाद्यावर आपण अटॅक करतो ना, मग तो कोणताही असू दे, दगडी फेक किंवा काही काठी वगैरे फेकणं किंवा गोळी मारणं काही. पिच म्हणजे डिग्री ऑफ हायनेस ऑर लोनेस ऑफ अ टोन, म्हणजे एखाद्याची एकदम अशी जोरात किंवा जी लो टोन असते ते. लिस्टलेस म्हणजे विदाऊट एनी एनर्जी, म्हणजे बिलकुल एनर्जीच्या बिना. टू स्लाइड डाऊन म्हणजे टू मूव्ह डाऊनवर्ड्स, हे तर माहितीच असेल, म्हणजे खाली येणं, त्याला बोलतात टू स्लाइड डाऊन. सो नेक्स्ट काय? मॅनिफोल्ड म्हणजे मोर अँड मोर, म्हणजे जास्तीत जास्त. किल म्हणजे किल म्हणजे माहिती असेल तुम्हाला, एखाद्याला मारणं. इनर्ट म्हणजे पॉवरलेस किंवा मोशनलेस, म्हणजे अजिबात जे हलत नाही ते, त्याला इनर्ट म्हणतो, ज्यात अजिबात पॉवर नसते ते. विटनेसिंग म्हणजे सीइंग समथिंग हॅपन पर्सनली, म्हणजे आपण जे फील करू शकतो ते. रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे लाईफ सेव्हिंग ॲक्शन, म्हणजे एखाद्याचा जीव वाचवतो ना आपण, डॉक्टर्स वगैरे पण करतात रेस्क्यू ऑपरेशन, ठीक आहे. कोप म्हणजे केज म्हणजे पिंजरा. ओझिंग म्हणजे रिलीजिंग किंवा ओव्हरफ्लोईंग, म्हणजे काही ओव्हरफ्लो होत असेल ते, मग ते पाणी असो किंवा काही. मोशनलेस म्हणजे नॉट मुव्हिंग म्हणजे एकाच जागेवर असणं, ते अजिबात हलत नाही, त्याला बोलतात मोशनलेस. सो नेक्स्ट काय? शॅलो म्हणजे नॉट डीप, म्हणजे एकदम जास्त खोल नसणारं. स्प्लॅशेस म्हणजे स्प्लॅशेस म्हणजे काय? जे पाणी आपण स्प्लॅश करतो ना इकडे तिकडे जे पसरतं, त्याला स्प्लॅशेस बोलतात, ठीक आहे. स्टर म्हणजे मुवमेंट म्हणजे तर तुम्हाला माहितीच असेल की हालचाल. शेकी म्हणजे अनस्टेबल म्हणजे जे स्टेबल नसतं ते. अटेम्प्ट्स म्हणजे एफर्ट्स म्हणजे जे आपण कष्ट करतो, एफर्ट्स घेतो ते. ट्रेम्बलिंग म्हणजे शेकिंग म्हणजे हलणं. वेल्ड अप म्हणजे फिल्ड अप, ठीक आहे, म्हणजे सगळं फिल्ड अप असणं, म्हणजे भरभरून असणं. टू सॉब म्हणजे टू गॅस नॉइजली वाईल क्राईंग, म्हणजे आपण रडताना आवाज करतो ना, त्याला म्हणतात टू सॉब. ती युजली लहान मुलं आवाज करतात, ओके. नंतर नेक्स्ट काय? मफिल्ड म्हणजे क्वाइट अँड साऊंड म्हणजे एकदम हळू आवाज. ट्रॉमा म्हणजे पॉवरफुल स्ट्रोक, म्हणजे सदमा लागतो ना, त्याला ट्रॉमा बोलतात.
हेजिटेंट म्हणजे अनसर्टेन ॲक्शन, म्हणजे आपण शुअर नसतो, हेजिटेंट असतो, म्हणजे एक प्रकारचं संकोच करणं. त्याच्यानंतर रिवायवल म्हणजे ब्रिंगिंग बॅक टू लाईफ, म्हणजे पुन्हा एकदा जीव आणणं. अनकॅनी म्हणजे स्ट्रेंज किंवा वियर्ड, म्हणजे एकदम विचित्र. कन्व्हिन्स्ड म्हणजे फेल्ट सर्टन, ठीक आहे, म्हणजे एखाद्याला आपण कन्व्हिन्स करतो म्हणजे मनवतो. रिट्रीटेड म्हणजे मूव्ह बॅक, म्हणजे माघार घेणं. डिसेंडेड म्हणजे मूव्ह डाऊनवर्ड्स, म्हणजे खाली जाणं, त्याला म्हणतात डिसेंडेड. नंतर नेक्स्ट काय, थरर म्हणजे कंप्लीट म्हणजे आपण बोलतो ना, डू युअर होमवर्क थरली, म्हणजे तुमचं होमवर्क कंप्लीट करा. कडल्ड म्हणजे हेल्ड क्लोजली, हग म्हणजे मिठी मारणं. बॉसम म्हणजे ब्रेस्ट, म्हणजे आई एखाद्या मुलाला जवळ घेते त्याला बोलतात बॉसम. सोलेस म्हणजे कम्फर्ट अँड पीस, म्हणजे एकदम शांतता. पॉन्डरिंग म्हणजे कन्सिडरिंग थिंकिंग व्हेरी ओव्हर डीपली, मग पॉन्डरिंग म्हणजे एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करणे. युनिव्हर्सल म्हणजे ऑफ ऑल, म्हणजे संपूर्ण विश्व. ग्रॅटिट्यूड म्हणजे थँकफुलनेस म्हणजे एखाद्याचे आभार मानतो, त्याला ग्रॅटिट्यूड म्हणतात. ओव्हरवेल्म म्हणजे कवर्ड कम्प्लिटली विथ इमोशन्स, म्हणजे थोडं इमोशनल होणे, त्याला बोलतात ओव्हरवेल्म. म्हणजे आपण बोलतो ना खुशी के आंसू, त्याला बोलतात ओव्हरवेल्म. नेक्स्ट काय, स्ट्रायकन म्हणजे अफेक्टेड, म्हणजे ऑलरेडी अफेक्ट झालेलं, प्रभाव पडलेला. क्लिंगिंग म्हणजे अडहरिंग क्लोजली, म्हणजे खूप जवळून आपण निरखतो ना, त्याला बोलतात क्लिंगिंग. विशियस म्हणजे इव्हिल म्हणजे क्रूर. लिफ्ट म्हणजे जम्प म्हणजे ऑलरेडी उडी मारणं, त्याला बोलतात जम्प. एन्काउंटर म्हणजे टू मीट अनएक्सपेक्टेडली किंवा कॉन्फरंट. एन्काउंटरचे 2 मिनिंग आहे, म्हणजे अचानक भेट आणि एक म्हणजे कॉन्फरंट, म्हणजे जे एन्काउंटर करतो ते. इंटरस्पिशीज म्हणजे बिटवीन द 2 स्पीशीज, म्हणजे 2 स्पीशीजमध्ये, म्हणजे एक ॲनिमल आणि एक ह्युमन, त्याला बोलतात इंटरस्पीशीज. टू स्ट्राईक द राईट कॉर्ड म्हणजे अप्रूव्ह ऑफ समथिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीला अप्रूव्ह करणं. हम्स म्हणजे बिकम ॲक्टिव्ह, म्हणजे ॲक्टिव्ह होणं, ठीक आहे. कंपॅशन म्हणजे पिटी म्हणजे दया येणे. तर आता नेक्स्ट पार्ट आहे ॲग्री आणि डिसॲग्री. डिसॲग्री म्हणजे ॲग्री म्हणजे तुम्ही मान्य करता आणि डिसॲग्री म्हणजे तुम्ही मान्य करत नाही. तर आपण त्याला सुरुवात करूया, ठीक आहे. आता फर्स्ट सेंटेन्स काय, द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग वॉज रिच इन नेचर्स बाउंटी. आता इकडे त्यांनी काय विचारलं, जो रायटर आहे, जो जिथे राहत होता तिकडे तो कंपाऊंड एकदम असं श्रीमंताचा होता आणि नेचर्स बाउंटी म्हणजे तिकडे आजूबाजूला सगळी झाडं वगैरे होती. तर ॲग्री की डिसॲग्री, आता आपण चॅप्टर केलंच आहे, तर आहेच तिकडे आजूबाजूला झाडं होती, परत चांगलं गार्डनसुद्धा होतं. तर मग पहिल्याचा आन्सर काय, ॲग्री. नंतर सेकंड काय, हॉलिडेज प्रोव्हाइड अस अन ऑपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. आता त्यांनी सेकंड काय म्हटलं की जे सुट्ट्या पडतात आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला एक संधी असते मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्स वाचायला. तर हे पण ॲग्रीच असणार, कारण तो लहान मुलगा जो होता त्या घरी तोही तेच करायचा, मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्स वाचायचा. तर सेकंडचा आन्सर पण आहे ॲग्री, म्हणजे मान्य आहे. ओके, सो नेक्स्ट बघूया. द नरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. तर इथे काय सांगितलं आहे, जो नरेटर आहे त्यांनी खूप मोठी चूक केली त्या बेबी लंगूरला वाचवून. तर हे डिसॲग्रीच असणार, कारण त्यांनी तर खूप चांगलं काम केलेलं त्याला वाचवून, ठीक आहे. मग काय, ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. तर इकडे काय सांगितलं त्यांनी, प्राण्यांमध्ये इमोशन्स नसतात, ते दुसऱ्यांपर्यंत इमोशन्स पोचवू नाही शकत, फिलिंग्स पोचवू नाही शकत. तसं तर काहीच नाही आहे, ॲनिमल्सला पण इमोशन्स असतात, त्यांना पण हर्ट होतं, ठीक आहे. मग हे पण डिसॲग्री. द नरेटर वॉज 55 years ओल्ड वेन दिस इन्सिडेंट ऑकर्ड. तर इथे काय सांगितलं, तो जो नरेटर होता जेव्हा हे इन्सिडेंट झालं तेव्हा तो 55 वर्षाचा होता. तर हे पण डिसॲग्री आहे, चुकीचं आहे, कारण तेव्हा तो नरेटर किती वर्षाचा होता, 15 वर्षाचा होता. आपण लास्ट पॅरेग्राफमध्ये बघितले ते, ठीक आहे. ओके, सो आता क्वेश्चन आन्सर सेशन चालू झालं आहे. दॅट इज राईट इन युअर ओन वर्ड्स, ठीक आहे. मग याच्यात पर्सनल रिस्पॉन्स पण इन्क्लूड होतील नंतर. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे, वाय डिड द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. तो जो नरेटर होता त्यांनी जे कुत्रे भोंकत होते त्याला इग्नोर का केलं, त्यांच्याकडे लक्ष का नाही दिलं. तर त्याचं काय येणार, द नरेटर थॉट दॅट द पॅक ऑफ डॉग्स ॲज युजल
मस्ट हॅव ट्रॅप्ड अन अनफॉर्च्युनेट पिग. तर इथे त्यांनी काय सांगितलं आहे, त्या नरेटरला काय वाटलं की जे ते कुत्रे होते त्या लोकांनी पुन्हा काहीतरी मूर्खपणा केले. तो जिथे पिग होता, डुक्कर होता त्याच्यासोबत. सो ही इग्नोर्ड द बार्किंग ऑफ डॉग्स. म्हणून मग त्यांनी इग्नोर केलं ते जे कुत्रे भोंकत होते त्यांना बघून. सेकंड क्वेश्चन काय आहे, वाय डीड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. तर तिकडे त्यांनी काय विचारलं, जी ती लंगूरची आई होती तिने काही एफर्ट्स का नाही घेतले त्या बेबीला त्या कूपमधून म्हणजे केजमधून, त्या पिंजऱ्यातून बाहेर काढण्यासाठी. तर ह्याचा आन्सर बघा, इट वॉज बिकॉज शी वॉज कम्प्लिटली शुअर दॅट द रायटर वॉज नॉट डुईंग एनी हार्म टू हर बेबी. तर इथे काय सांगितलं आहे की तिने का नाही केलं असं, बिकॉज तिला पूर्णपणे विश्वास होता की जो नरेटर होता म्हणजे तो लहान मुलगा होता तिकडे, तो काही चुकीचं करत नव्हता त्या बेबीशी. अँड व्हॉट एव्हर ही वॉज डुईंग वॉज फॉर द गुड ऑफ द बेबी. आणि तो जे पण करत होता ते तिच्या भल्यासाठीच करत होता, कारण तो तिची सगळी मलमपट्टी वगैरे करत होता, तिचं पूर्ण रक्त वगैरे येत होतं तो त्यांनी साफ केलं. तर हे बघून आई खूप खुश होती आणि तिला खूप आनंद होत होता ते बघून. तर म्हणून तिने तिकडे जाणं म्हणजे योग्य नाही तिला वाटलं ते, आणि म्हणून ती तिकडे बाहेरच थांबून होती. आता आन्सर इन 5 or 6 लाईन्स हे थोडे मोठे आन्सर्स असतील, ठीक आहे. आता हे पर्सनल रिस्पॉन्स टाईप आहेत. व्हॉट वूड यू डू इफ यू फाउंड अन इंजर्ड बर्ड वाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. तर इथे त्यांनी काय विचारलं आहे की तुम्ही काय केलं असतं. एक तुम्हाला सिच्युएशन दिली आहे की जर एखादा इंजर्ड म्हणजे एखादा घायल पक्षी जर तुम्ही बघितला असता शाळेतून परत येताना, तर तुम्ही काय केलं असतं. तर इथे दिलं आहे की इफ आय फाइंड अन इंजर्ड बर्ड आय विल पॅक इट अप टेंडरली अँड ब्रिंग इट टू माय होम केअरफुली. तर इथे काय दिलं त्यांनी, जर मी असा कोणता बर्ड बघितला असता तर मी पहिली गोष्ट त्याला नीट त्याची मलमपट्टी आहे म्हणजे त्याला पूर्णपणे पॅक केलं असतं आणि त्याला पहिलं घरी आणलं असतं. आय विल पुट सम ड्रॉप्स ऑफ वॉटर इन हिज माउथ टू मेक हिम फ्रेश. मग त्यांनी काय सांगितलं, नंतर मी त्याला थोडं पाणी पाजलं असतं आणि मग त्याला फ्रेश केलं असतं बिकॉज तो ऑलरेडी इंजर्ड होता. आय विल एक्झामिन इट्स इंजरी अँड अप्लाय अँटीसेप्टिक ऑइंटमेंट टू इट्स इंजर्ड पार्ट अँड बँडेज इट विदाउट हर्टिंग इट. मग त्यांनी काय सांगितलं, मग तेच बघता मी त्याला थोडे अँटीसेप्टिक दिले असते म्हणजे थोडे जे पण काय ती मलमपट्टी केली असती आणि जिथे त्याला इंजरी झाली आहे तिकडे मी बँडेज लावलं असतं त्याला जास्त त्रास होऊ नये म्हणून. वेन इट इज अ लिटिल बिट कम्फर्टेबल आय विल प्रोव्हाइड इट वॉटर अँड फूड. जेव्हा तो थोडा कम्फर्टेबल असेल म्हणजे तो थोडा स्टेबल असेल तेव्हा मी त्याला पाणी आणि काहीतरी जेवायला दिलं असतं. देन आय शॅल कीप इट इन स्मॉल बास्केट विथ कॉटन स्प्रेड इन इट. मग तिकडे त्यांनी काय सांगितलं आहे की मग त्याच्यानंतर मी त्याला एका छोट्याशा बास्केटमध्ये ठेवलं असतं आणि कापूस ठेवलं असतं आजूबाजूला. आय विल सी टू इट दॅट इट इज सेफ इन द प्लेस. आणि मग नंतर बघितलं असतं मी की तो पूर्णपणे सेफ आहे की नाही. आय विल टेक इट्स केअर टिल इट हॅज इनफ स्ट्रेंथ ऑर टिल इट इज फुल्ली रिकवर्ड फ्रॉम द इंजरी. मग तो काय बोलला की मी जोपर्यंत जोपर्यंत तो पूर्णपणे ठीक नाही होत तोपर्यंत मी त्याची काळजी घेत राहील. ठीक आहे, तर हे माझं ओपिनियन होतं, तर तुम्ही तुमचंही लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नरेटर फ्रॉम द स्टोरी. तर इकडे काय विचारलं आहे की तुमचं काय ओपिनियन आहे त्या नरेटरबद्दल, तुमची काय राय आहे त्या नरेटरबद्दल. तर इथे काय बघा, द रायटर ऑफ द स्टोरी इज व्हेरी सेन्सिटिव्ह सिम्पथेटिक अँड लव्हिंग पर्सन. तर त्यांनी इथे काय सांगितलं, जो रायटर आहे तो खूप चांगला माणूस आहे आणि तो खूप काळजी घेणारा माणूस आहे आणि खूप सेन्सिटिव्ह आहे म्हणजे खूप हळवा पण आहे. हिज क्वालिटीज ऑफ ह्युमॅनिटी अँड करेज आर ॲडमायरेबल अँड इन्क्रेडिबल. तर त्याचे जे माणुसकीचे क्वालिटीज आहेत ते खूप करेजियस आहेत. करेज म्हणजे खूप असे म्हणजे आपण बोलतो ना की खूप हिंमतवाला येतो आणि ॲडमायर करण्यासाठी, ॲडमायरेबल म्हणजे तारीफ करण्यालायक येतो आणि इन्क्रेडिबल म्हणजे एकदम चांगलं आहे. हिज थॉट्स अबाउट ह्युमन ॲनिमल रिलेशन्स आर ग्रेट. त्यांनी काय सांगितलं, त्याचे जे विचार आहेत ह्युमन बिंग्स आणि प्राण्यांच्या रिलेशनबद्दल तर ते खूप महान आहेत, खूप ग्रेट आहेत. ही बिलीव्स दॅट कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल डिपेंड्स नॉट ओनली ऑन फूड बट ऑल्सो ऑन ट्रस्ट, कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. हे मी तुम्हाला चॅप्टरमध्ये पण सांगितलं आहे.
त्याचं असं मान्य आहे की ह्युमन आणि ॲनिमलमध्ये कम्युनिकेशन फक्त फूड ट्रूथ्स नाही होत, म्हणजे फक्त माणसांनी प्राण्यांना जेवण दिलं तरच सगळं नसतं, पण दोघांमध्ये ट्रस्ट ही हवा, म्हणजे विश्वास हवा, कम्पॅशन हवा आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग हवी, आणि दोघांमध्ये सहमती हवी, म्हणजे कॉपरेशनही हवं. तर आता फायनल क्वेश्चन काय, डू यू हॅव अ रीडिंग हॉबी, म्हणजे तुम्हाला वाचण्याची आवड आहे का? हाऊ डू यू परस्यू इट, परस्यू म्हणजे चेस करणं, ठीक आहे, म्हणजे फॉलो करणं एक प्रकारचं. तर इथे काय दिलं, येस आय डू हॅव अ रीडिंग हॉबी, हो मला वाचण्याची खूप आवड आहे. आय रीड अ लॉट, मी खूप वाचतो, माझं वाचन खूप आहे इन शॉर्ट. आय रीड एनिथिंग अँड एव्हरीथिंग दॅट कम्स इन माय साईट, तर इथे काय म्हटलं की मी काहीही वाचतो, माझ्या समोर आलं ते, मग तो न्यूजपेपर असो, मॅगझिन असतो, स्टोरी बुक्स असो, नॉवेल्स असो, काही असो, जर माझ्या ते समोर असलं तर मी ते वाचायला लागतो. आय कीप ऑन रीडिंग स्टोरी बुक्स, नॉवेल्स, न्यूजपेपर्स, इकडे पण तेच सांगितलं आहे की मी नॉवेल्स पण वाचतो, मी स्टोरी बुक्स वाचतो, मी न्यूजपेपर पण वाचतो. वेन एव्हर आय फाईंड टाईम आय लव्ह अँड एन्जॉय रीडिंग, एस्पेशली ड्युरिंग लाँग वेकेशन्स. तर इथे काय सांगितलं आहे, मी तसंही बुक्स वाचतो, पण जर मला एखादा मोठा वेकेशन भेटला, मला सुट्ट्या पडल्या, तर मला जास्त आवडतं वाचायला आणि मी खूप एन्जॉय करतो. तर आता काहीसे अँटोनिम्स बघूया. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. तर फर्स्ट काय, मर्सीफुली, त्याचं अपोजिट काय, मर्साइजली. मर्सीफुली म्हणजे एखाद्याची दया करणे, आणि मर्साइजली म्हणजे क्रूरता. सबमिसिव्हचं अपोजिट अग्रेसिव्ह. सबमिसिव्ह म्हणजे एकदम हळवा, आणि अग्रेसिव्ह म्हणजे खूप जास्त रागिष्ट. रेकग्नाइज इजचं अपोजिट इग्नोर. रेकग्नाइज म्हणजे ओळखणे, इग्नोर म्हणजे ओळख न दाखवणे. ग्रेटर इज लेसर. ग्रेटर म्हणजे जास्त, लेसर म्हणजे कमी. स्टेडीचं काय, अनस्टेडी. स्टेडी म्हणजे स्थिर, अनस्टेडी म्हणजे स्थिर नसणे. नोन इज अननोन. नोन म्हणजे ओळख, अननोन म्हणजे ओळख नसलेलं. एक्सपेक्टेडचं काय, अनएक्सपेक्टेड. एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षा करणं, अनएक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षा न करणं. फर्म आणि शेकी. फर्म म्हणजे एकदम एखाद्या गोष्टीवर आपण फर्म असतो, म्हणजे आपली घट्ट राय असते ते, आणि शेकी म्हणजे टंगळमंगळ करणे, ठीक आहे. आता नेक्स्ट काय, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इन इंग्लिश. आता प्रोवर्ब्स आपल्याला ट्रान्सलेट करायचे, म्हणजे मराठीत आहेत ते इंग्लिशमध्ये. तर पहिलं काय, ज्ञानसेवा हीच खरी ईश्वर सेवा. तर ह्याला ट्रान्सलेट कसं करणार, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. म्हणजे जर तुम्ही एखाद्या माणसाला, कोणतरी गरीब माणूस असेल तर त्याला तुम्ही मदत केली, म्हणजे तो 10-12 दिवसापासून जर उपाशी असेल, तर तुम्ही त्याला जेवायला वगैरे दिलं, तर मग ते असं मानलं जाईल की तुम्ही जणू ते देवालाच दिलं. तर म्हणून ते तसं आहे की जर एखाद्याला आपण मदत करतो, गरीबाला वगैरे, तर ती मदत आपण देवाला करतो असं मानलं जातं, ठीक आहे. म्हणून ते आहे सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. नंतर काय, पेरावे तसे उगवते. ॲज यू सो शाल यू रीप. म्हणजे तुम्ही जे बीज टाकणार त्याचीच फळं येणार. जर तुम्ही उद्या आंब्याचं बीज टाकलं तर आंब्याचीच फळं येणार, चिकूचे नाही येणार. म्हणून तुम्ही नेहमी चांगले राहा. जर तुमच्यावर चांगले संस्कार झाले तरच तुम्ही पुढे चांगले व्हाल आणि इनफॅक्ट सक्सेसफुल व्हाल. तर याचा अर्थ तेच आहे, ॲज यू सो शॅल यू रीप. तर नेक्स्ट काय, कम्प्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅरेग्राफ ऑन ईच ऑफ द फॉलोइंग. तर इकडे काय सांगितलं आहे, त्यांनी एक स्ट्रक्चर दिलं आहे, एक डायग्राम दिला आहे, तर त्याच्यावर तुम्हाला एक पॅरेग्राफ लिहायचं आहे. तर त्यांनी ऑलरेडी एक टॉपिक दिलं आहे आणि त्यांनी पॉईंट्स पण दिले आहेत, तर त्याच हेल्पने तुम्ही पॅरेग्राफ बनवायचा. तर मी तुम्हाला एक सांगतो शॉर्टमध्ये. तर इथे कशाबद्दल दिलं आहे, ॲन इंजर्ड ॲनिमलबद्दल. म्हणजे एक जो प्राणी आहे, इंजर्ड ॲनिमल म्हणजे जो घायल प्राणी आहे त्याच्याबद्दल लिहिले आहे. तर बघूया आपण. आय फाइंड अँड इंजर्ड ॲनिमल, आय विल पिक इट अप टेंडरली अँड ब्रिंग इट टू माय होम केअरफुली. परत त्यांनी तेच सांगितले की जर कोणता मला इंजर्ड ॲनिमल भेटला, म्हणजे घायल कोण असा प्राणी भेटला, तर मी त्याला अलगद उचलणार आणि माझ्या घरी आणणार, ठीक आहे. आय विल पुट सम ड्रॉप्स ऑफ वॉटर इन दिस माउथ अँड मेक इट फ्रेश. परत मी त्याला थोडंफार पाणी पाजायला आणि त्याला फ्रेश बनवेल. आय विल एक्झामिन इट्स इंजरी अँड अप्लाय अँटीसेप्टिक ऑइंटमेंट अँड इंजर्ड पार्ट अँड बँडेज इट विदाउट हर्टिंग इट. तर त्यांनी तेच सांगितलं, मी त्यांना अँटीसेप्टिक देईल, जे पण काय मेडिसिन आहे ते देईल, आणि जो इंजर्ड पार्ट आहे तिकडे बँडेज लावेल
कसं एकदम अलगद लावेल जेणेकरून त्याला जास्त त्रास नाही होणार. वेन इट इज लिटिल बिट कम्फर्टेबल आय विल प्रोव्हाइड वॉटर अँड फूड. जेव्हा तो थोडा कम्फर्टेबल होईल तेव्हा मी त्याला पाणी आणि जेवण देईन. देन आय शॅल कीप इट इन स्मॉलर बास्केट विथ कॉटन स्प्रेड इन इट. मग मी त्याला एका छोट्याशा बास्केटमध्ये ठेवेल, ठीक आहे, आणि तिकडे कापूस पसरवेल. आय विल सी दॅट वेन इट इज सेफ इन इट्स प्लेस. तर त्यांनी सांगितलं की मी हे मेक शुअर करेल, हे बघेल की तो त्याच्या जागेवर सेफ आहे. आय विल टेक इट्स केअर टिल इट हॅज इनफ स्ट्रेंथ और टिल इट इज फुल्ली रिकवर फ्रॉम द इंजरी. तर तो बोलला की मी त्याची एवढी काळजी घेईल की जोपर्यंत तो ठीक नाही होत तोपर्यंत मी तिथून हलणार नाही. त्याची मी फुल्ली रिकवर होईपर्यंत चांगली काळजी घेईल. आता सेकंड काय, मदर आणि चाइल्डचं रिलेशनशिप. तर त्यांनी तिथे पुन्हा पॉईंट्स नोट डाऊन केलेत, तर ते आपण बघूया. द रिलेशनशिप बिटवीन मदर अँड चाइल्ड इज व्हेरी क्लोज अँड इनसेपरेबल. तर इथे काय सांगितलं आहे त्यांनी की एका मुलाचं आणि एका आईचं रिलेशन आहे ते खूप जवळचं असतं, नातं ते जवळचं असतं आणि इनसेपरेबल असतं. म्हणजे ते कधी सेपरेट नाही होत, ते कायमस्वरूपी एकच असतात, एकत्र असतात. इनफॅक्ट मदर्स लव्ह फॉर अ चाइल्ड इज एटर्नल. एटर्नल म्हणजे खूप जास्त, म्हणजे खूप भरपूर. म्हणजे आई एका मुलासाठी काहीही करू शकते, कोणत्याही टोकाला जाऊ शकते ती. इट इज सेल्फलेस. त्याच्यात अजिबात काही स्वार्थ नसतो, सेल्फलेस. त्यानंतर हर लव्ह अँड अफेक्शन फॉर अ चाइल्ड इज इनव्हॅल्युएबल. तर त्यांनी काय सांगितलं की आईचं जे प्रेम असतं एखाद्या मुलासाठी ते खूप इनव्हॅल्युएबल असतं. म्हणजे त्याची तुलना करू नाही शकत आपण कोणासोबतही. शी टीचेस देम देअर फॅमिली कल्चर अँड मॉरल व्हॅल्यूज. तर आई एका मुलाला संस्कार शिकवते, ठीक आहे, आणि व्हॅल्यूज शिकवते, म्हणजे कोणाशी कसं वागायचं, ठीक आहे. नंतर द चाइल्ड ऑल्सो लव्स इट्स मदर इमेन्सली. तर यांनी काय सांगितलं, जसं आई मुलावर प्रेम करते तसे मुलंही आईवर तेवढंच प्रेम करतात, इनफॅक्ट खूप जास्त प्रेम करतात. मदर गाईड्स इन्स्पायर्स अँड एनकरेजेस आर चिल्ड्रन थ्रू आउट देअर लाईफ. तर इथे काय सांगितलं, जी आई आहे ती आयुष्यभर तिच्या मुलांना इन्स्पायर करते. इन्स्पायर म्हणजे प्रोत्साहन देते की तू खूप सक्सेसफुल होशील, मग ते कोणतेही टाईम्स असो, हार्ड किंवा लो टाईम्स असो, ठीक आहे. नंतर गाईड करते, म्हणजे चांगलं, म्हणजे एक प्रकारे गाईड करतो ना आपण की तुझं नेहमी चांगलं होईल. आणि नंतर एनकरेजही करते, म्हणजे खूप सारं प्रोत्साहन देते की तू पुढे जाऊन खूप मोठं होशील आणि अजून खूप काही. आणि हे फक्त एका छोट्या स्पॅनसाठी नसतं, तर थ्रू आउट लाईफ असतं, म्हणजे आयुष्यभरच असते. हाऊ वंडरफुल अँड प्लेझंट द रिलेशनशिप इज. तर ते काय सांगितलं, असंच एक किती सुंदर आणि म्हणजे चांगलं रिलेशनशिप असतं एका आईचं आणि मुलाचं. ते कोणाशी कम्पेअरच नाही करू शकत इनफॅक्ट आपण. सो दिस इज द एंड ऑफ द सेशन. म्हणजे आता आपलं ऑलमोस्ट सगळं कवर झालं आहे. आय होप की तुम्हाला चॅप्टर समजलं असेल. खूप चांगला चॅप्टर होता आणि खूप चांगलं सेशन झालं इनफॅक्ट. आणि मला ही अपेक्षा आहे की तुम्ही खूप काही शिकलं असतील या चॅप्टरमधून, कारण ॲक्च्युली खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर नेहमी तुमच्या आईवर प्रेम करत राहा. जे आईवडील सांगतात त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि इनफॅक्ट जे प्राणी वगैरे भेटतील, जर ते इंजर्ड वगैरे असतील तर त्यांची नीट काळजी घ्या. त्यांना असंच हाकलवू वगैरे नका. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळे इम्प्लिमेंट कराल या गोष्टी स्वतःमध्ये आणि एक चांगला लाईफ जगाल, ठीक आहे. सो ह्या चॅप्टरची इकडेच समाप्ती होते. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.